मित्रांनो, हे बघा, या इकडे गौरेडे असतात आणि गौरेड्याचा पाय बघा किती मोठा आहे तो, बघितलात? आणि इकडे जास्त गौरेडे असतात. हे बघा मित्रांनो, त्याला करसिंगळचं झाड बोलतात. हे बघा, आणि ते बघा 3 वरती दिसतात शेंगा आहेत. 1 2 3 शेंगा आहेत दिसतात, खूप वरती आहेत. आणि ह्या शोधासाठी आम्ही आलो होतो. आता भाई तो काढणार, कसा जातो तो बघूया. रामू तू इकडे रे. आता ते सावकाश, मी देतो काठी वरती तुला, एकदम वरती जाऊ नको. अरे बापरे, किती आहेत त्या, 3च आहेत. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. आज एक दिवस संपूर्ण विचार केलेला की एक दिवस भाजीसाठी जाऊ. आता रानभाज्या काय मिळतात ते आपण बघणारच आहे. माझ्याबरोबर भाई आहे आणि आमचा आता रामपुत्राला पण घेऊन आलो आहे, सांगतील. बघू आपण कोणत्या कोणत्या भाज्या मिळतात त्या. तर म्हटलं आज दिवसभर किती भाज्या मिळतात आणि कोणत्या प्रकारच्या भाज्या असतात ते पण तुम्हाला मी सांगतो नंतर. की कोणत्या कोणत्या भाज्या आहेत त्या सगळं तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा, वेळ काय जास्त घेत नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे आमचं जंगल आहे. आता जवळजवळ मला पाऊण तास होऊन गेला, कारण घरं खूप लांब आहेत. तुम्हाला मी दाखवतो कुठून आम्ही आलो आहे. ते समोरच हे जंगल पार करून आम्ही या दिशेला आलेलो आहे. आणि त्याच्यात तिकडे आमची घरं आहेत, या डोंगराच्या पलीकडे. आता हा भाई तिकडे, मी जरा चांगल्या ठिकाणी, कारण मला जमत नाही अडचणीतून जायला. जिथे डोंगर भाग आहेच. हे रामू, पण काय जिथे मोकळं आहे त्या ह्याने मी चालतोय. भाईला ती काय सवयच आहे, कारण तो रानातलाच माणूस आहे. आता इथून वाकून जावं लागणार आहे. आता भाई कोणत्या भाज्या काढतो, आता अक्कूर काढतोय तो ॲक्च्युली. आणि कोणत्या कोणत्या भाज्या ह्या पावसाळ्यातून तुम्हाला माहिती आहे की भाज्या चांगल्या मिळतात. भले पाऊस आता नाही आहे, पण पाऊस लागून गेला 2-4 दिवस, त्याच्यामुळे भाज्या चांगल्यापैकी आलेल्या आहेत. आणि ह्या भाज्या बघा, आता झाडावर चढलेत ते अक्कूर. बाई, अक्कूर झाडावर गेले ना? हा, वर गेले, वरती गेले, खाली आहेत तेवढेच गावणार, हा हा हा, बाकीचे वरती गेले. जाऊ दे. चला, कोवळे तेवढे घे. आणि कोणत्या दुसऱ्या भाज्या भेटतायत? हा, दुसऱ्या भाज्या आणखी कोणत्या भेटतायत? काय ते भाज्या कोणत्या भेटतायत दुसऱ्या? भाज्या? करशिंगळ, हा करशिंगळ शेंग. हा, भेटली तर अजून आपल्याला भेटलेली नाही आहे. नाही, आधी दाखवू नको ती. हा, आणि कुड्याच्या शेंगा, कोवळ्या कुड्याची भाजी आहे, एक खूप छान होते तिची सुद्धा. आता ते सावकाश, मी देतो काठी वरती तुला, एकदम वरती जाऊ नको. अरे बापरे, किती आहेत त्या, 3च आहेत. भाई 3 आहेत रे. त्या मोठ्या आहेत, त्या गेल्या वर्षीच्या. माता, त्या गेल्या वर्षीच्या फुटल्या आहेत त्या. हा, माता दुसऱ्या कुठच्या? हा, आधी बघतो सरळ. तुला काठी द्यायला लागेल ना? साठी राहिली ना खाली. देतो, थांब. आता तुझा हात फुटतोय माझे, माझ्याकडे. टाक, एक इथेच टाक. अरे मोडले, शोधायला लागणार आता भाई.
सावकाश ती बघ तुझ्या हाताखालीच आहे. हाताखालीच आहे बघ. टाक इकडे माझ्या इथे टाक. हा इथे टाक. तिकडे जा उभा तिकडे तिकडे हा टाक तू तिथेच. हा इथे एक पडले. या इथे एक भेटले. टाकू कुठे पण टाकू नको. टाकू हा टाक. अरे वा. अरे ते बोरस तुझं लागत नाही. वातावरण किती शांत वातावरण. आणि हे कोकण म्हटलं ना मित्रांनो, तर खरोखरच निसर्गाने नटलेलं हे आपलं कोकण आहे. आणि जर अशा ठिकाणी आलं तर एकदम मन पण एकदम प्रसन्न होतं. आणि मी जर कोण सोबतीला भेटला तर मी त्यांच्याबरोबर येतो, एकटा कधी येत नाही. कारण इकडे आल्यावर एवढं मन प्रसन्न होतं ना, बस. फक्त आता गौरेडी इथे जवळ कुठे दिसले नाही पाहिजेत, कारण का लय खतरनाक असतात ते. कारण तुम्ही ती पावलं बघितलातच आहे. म्हणजे ह्या दिशेने इकडे वरती आहेत. राखण्याला नेहमी दिसतात, त्यांना भीती नाही वाटत, पण मला भीती वाटते. हे काय सगळ्याच ठिकाणी नसतात, हा काय ठराविक ठिकाणी असतात ना, त्याच्यामुळं काटे आहेत सगळे. ठराविक ठिकाणीच असतात. पण हे लक्षात ठेवा मित्रांनो, जून महिना आला ना का मग तुम्हाला भाज्याची काय कमतरता नसते गावाला. का मार्केटला जायलाच नको, फक्त थोडीशी मेहनत आहे. रानात आलं पाहिजे, सगळ्या जातीच्या भाज्या तुम्हाला मिळणार. आणि ह्या भाज्या म्हणजे काय, बिना खताच्या असतात. आणि चविष्टला तर खूपच भारी असतात, एकदम चविष्ट असतात या. वरती थोडा माळ आहे हा. भाईला थोडा ऐकण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. आता बघूया, तो बोलतोय मुंबईला जाऊन कानाची मशीन घ्यायच्या बोलतोय. आणि चांगली कोणती मशीन ते मित्रांनो सांगा, कानावर ते ऐकायला येत नाही ते कोणत्या कंपनीची, तर त्याला घ्यायचं आहे मशीन. मोठा आहे. त्याच्या पुढे काय त्या डोंगरावर जायचं आहे. पण आता इथूनच भाजी काढत काढत जातो आहे आम्ही. आता किती डोंगर खाली बघा, घर किती खाली आहेत. घरं तर तुम्हाला दिसणार नाहीत, घरं त्या डोंगराच्या पाठी आहेत आमची. समोर तिथं एक छोटासा त्याच्या पाठी घर आहेत. थोडंसं आता इथे आराम करूया. भाई भाजी काढतोय खाली. भाई इथे आहे रे, मी बसलोय रे. ए भाई, आयला ऐकायला येत नाही. बसलोय 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 इथे मी. कुड्याच्या शेंगा घेतोय आता.
आणि कोवळ्या कोवळ्या घ्यायच्या, जून नाही घ्यायच्या. पक्ष्यांचा आवाज भारी येतो. मित्रांनो, रानामध्ये भाकरी खायला खूप मजा येते. म्हणून मी आज, आता 9 पण नाही अजून वाजले तसं बघायला गेलं तर, 8:45 झाले. सकाळी लवकर निघालं. मी फक्त भात तयार केला, फोडणीचा भात. आणि ही जी भाकरी आहे ती भाईची आहे. भाईची भाजी आहे, गवारची भाजी आहे. हां, आणि रानामध्ये कसलीही भाजी असू दे, लय भारी वाटतं खायला. कांदा पण आणला नाही. ही पाण्याची बॉटल आहे. ये भाई, आता ये या नाश्ता करायला. भाई म्हणतो थोडा अजून आकूर काढतो, नंतर येतो. तोपर्यंत नाश्ता कर बोलला, म्हणून मी नाश्ता करायला घेतला. आणि भूक पण लागली. आता भाई आल्यावर भाईला घेतो. तर भाई पण आपला आला आहे जोडीला. आहे ना, हा वेगळाच आनंद आहे. कसं वाटतंय? या 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 ये या 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 घे, ते तिकडे टाकलं की येणार तो बरोबर. या या ये या या हॅलो या या घाबरला काय? हा आमच्या गावातील एक प्रसिद्ध त्याचं नाव आहे चनाका. होतं समोरच दिसते बघा. आणि आमच्या बाजूला जे दिसतंय ती संपूर्ण सह्याद्री आहे. भाई, ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या कोणत्या कोणत्या आहेत ते जरा नाव सांग ना मला. हा, ही भाजी कोणती आहे? करशिंगळीची शांग करशिंगळची शांग शेंग. अच्छा. आणि बाजूला ह्या कुड्याची शांग हा हा. आणि हे आकूर, चायनीज आकूर बोलतात ते आकूर आहेत. ओके. हे भाई ह्या झाडाची भाजी आयुर्वेदिक. करताना हा ह्या झाडाची भाजी करताना बारीक चिरायचं, 2-3दा उकळून टाकायचं पाणी हा. आणि नंतर परतायची. हो, आणि बारीक चविष्ट आहे, थोडी कडू असते. हा, थोडं. ओके ओके. पण खूप छान असते ती भाजी. हे बघा, तुम्हाला दाखवतो जवळून. आणि भरपूर भाज्या आहेत इकडे पण ठेवलेल्या आहेत, पण मी थोड्या दाखवतोय तुम्हाला. ही पिशवीभर आकूर काढलेले आहेत. आता भरपूर वेळ झाला आहे आणि दुपारचे 12 वाजायला आले, जवळजवळ 5-10 मिनटं आहेत. तर ऊन पण भरपूर झालं आहे. आणि भाईला दिवसभर आता तो शेतातच राहणार आहे. तर आता आमच्या भाज्या काढून झाल्या, बऱ्याचशा भाज्या आपल्याला 2-3 प्रकारच्या भाज्या मिळाल्या. आता बघू आपण घरी गेल्याच्या नंतर, कारण मला रेसिपी काय बनवता येणार नाही. फक्त हेतू हाच होता की रानातल्या भाज्या कशा मिळतात, कशा असतात, हेच तुम्हाला दाखवायचं होतं. तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि कोण नवीन चॅनलवर असाल प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
अडकले. सरळ वाट घरी गेले ना, वाट घरी गेले ना.